तर जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. आता मी निघालोय माझ्या वारीसाठी, म्हणजेच आपल्या पंढरपूरला. तर सकाळचे वाजले 4 आणि आता आपण लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करूया इकडनं, कारण पाऊस भरपूर आहे. आणि मला खपोलीला जाऊन चेतनला पण भेटायचं. चेतन आणि मंदार आपल्याला राईडला जॉईन करणार आहे. तर ही गप्पा गोष्ट आहे, आपण पुढे करूया. तर हर हर महादेव. तर मंडई, माझी जी राईडची सुरुवात आहे ती झाली सकाळी पहाटे 4 वाजता. पण मला जरा पण कल्पना नव्हती की जेवढा वारीसाठी मी उत्सुक होतो त्याहून जास्त मुसळधार पाऊस माझ्या वाटेवरती अडखळ टाकणार होता. पण ते बोलतात ना, जर जिद्द असेल देवाच्या भेटीसाठी तर देव स्वतःहून वाट मोकळी करतो. आणि असाच मी पोचलो खोपोलीला. सर्वात आधी टँक फुल केलं, जेणेकरून माझी आणि दक्षची राईड एकदम निवांत होऊन जाईल. तर कमीत कमी 1.5 तासाच्या प्रवासानंतर मी पोहोचलोय खोपोलीला. आणि ही आपली बाईक आहे, तुम्हाला दाखवतो. हा पूर्ण सेटअप केला. ऍक्च्युली मी काय केलंय, जे पण बॅग्स आहेत ना, ते दोन्ही पण बॅग मध्ये टाकले रेल्वेमध्ये, म्हणजे जेणेकरून ते भिजणारच नाही. आणि टेंट पण घेतलाय सेफर साईड साठी. बाकी हा पॉन्चो मी यातला घातला होता. तर अजून एक गोष्ट, आता मी आलोय खोपोलीला आणि जस्ट मी माझी बाईक थांबवली जिकडे आम्हाला थांबायचा होता. आणि काय सुंदर नजारा आहे, महाराजांचे दर्शन होतात आपल्याला. समोर बघू शकता, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे. आणि खूपच सुंदर नजारा आहे. तर आता ह्या लोकांना यायला अजून अर्धा तास आहे. आणि मी आता कुठे ना कुठे परत बाईकचा जो सेटअप तो परत उघडला, तुला परत एकदा प्रॉपर सेट करतो. कारण मंदार पर्यंत मंदारला मी पाठीच बसेन. आणि ह्याच्याकडे बजाज आहे, तर माझी थोडी हेवी बाईक आहे, तर मी त्याला माझ्याच पाठी बसेन. आणि बघू शकता, असा काहीतरी मी सेटअप केलाय. माझे दोन्ही पण बॅग्स आहेत ना ह्याच्यामध्ये टाकले, जेणेकरून जे कपडे वगैरे आहेत ते भिजणार नाही. आणि जो टेंट आहे ना तो मी इकडे लावलाय. तर ह्या मला वाटतं जरा बेस्ट आहे. मी ऍक्च्युली टॉप बॉक्स घेतला नाही, कारण परत टॉप बॉक्स कुठे घेऊन चाला. त्यामध्ये हे बेस्ट आहे, हा बेस्ट जुगाड आहे. कमी वेट आणि प्लस बॅग वगैरे लावलेत, तांदळाचे जे पिशवे आहेत ते लावून टाकलेत, जेणेकरून पाणी आतमध्ये शिरणार नाही. आणि ह्या साईडला आपलं टेंट आहे. आपली बाईक सेट आहे. तर मित्रांनो, 1.5 तास मला थांबून आपल्याला भेटायला आले मंदार. मंदार आणि तो चेतन एक आलाय. काय तर करू बाबा, आम्ही सिटीतून आलोय. एवढी हालत खराब झाली, गाडी इधर कभी इधर चले कभी उधर चले असंच होतं. भावानी बॅग बघा कुठे लावली आहे. हा जुगाड आहे, देशी जुगाड. तर आपण आता एक जुगाड करू. ही जी बॅग आहे ना ती याच्यावरती लावू, तिसरा. आणि चेतन इकडे बसेल. काय बोलतो, म्हणजे मंदार आराम. आरामात एकदम एकटा येणार मस्त मागून पटापट. तर आता सेटअप आहे याच्यावरती करूया आणि मग लगेच निघूया, कारण 8 वाजलेत. आपल्याला 10 वाजेपर्यंत लोणावळा वगैरे गाठून पुण्यामध्ये पोहोचायचंय. चला मग. मंडई, आता आमच्या ग्रुप राईडची खरी सुरुवात झाली. खरं सांगू तर भरपूर उशीर झाला होता. प्लॅनिंगमध्ये थोडं गडबड झाली होती, कारण वातावरण खूप बिघडलं होतं. पण निवांतपणे पुणा हायवे क्रॉस केला आणि बाप्पाचे दर्शन झाले. गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर लोणावळा पुणा क्रॉस करून मी थेट निघालो साताराच्या दिशेने. रस्ता एकदम मोकळा. मग काय, माझा वेग 100च्या खाली येणं हा शक्यच नव्हता. दक्ष आणि माझी ही तिसरी राईड होती. पण दक्ष आणि मी एकमेकांना चांगलं ओळखलं होतं, म्हणून आम्ही एकमेकांची साथ सोडली नाही. तर आता 11 वाजले. सकाळपासून आम्ही उपाशी आहोत. आणि सीन असं झालाय की आमचा काय ना काय सीन होतोच आहे. 2 तास हे लोक लेट झाले, मग परत बाईकचा एक सीन झाला. आणि आता वाजले 11. ऍक्च्युली माझा असा प्लॅनिंग होता की 11 वाजता पोहोचायचा, पण हे लोक थोडे लेट आहेत. काय बोलू नाही शकत. तर मी ऑर्डर केला मसाला डोसा, हे भजी वगैरे, हे सर्व ह्याच्यामुळे होतं. तर मित्रांनो, आता जस्ट आम्ही मुंबई सातारा हायवे वरती आहे. बाकी आपला मुंबई सातारा हायवे आहे. आपली जी बाईक आहे म्हणजे पूर्ण ओव्हरलोड झाली आहे. तिघांचे पण बॅग इकडे आहेत, टेंट इकडे आहे.
आता हा पण माझ्या गाडीवरती बसायचा विचार करतोय. गाडी बसून कुठे बसणार आहे? तुझ्या गाडीवरती अरे काय ती गाडी आहे, बैलगाडी नाही आहे. काय बोलू आता याला बाबा, काय बोलतो. इकडे आता आम्हाला जायचं 11:30 वाजले, खूप जास्त लेट झाला. 11:30 माझा पोहोचायचा प्लॅन होता आणि अजून 150 ते 180 किलोमीटर बाकी आहे. म्हणजे विचार करा, संध्याकाळ 4 वाजणार काय. तर आता आम्ही आहोत सदाशिवनगर मध्ये आणि अजून 50 किलोमीटर आहे पंढरपूर आणि समोर आमची बाईक आहे. पण आता वडापाव खाऊया. खूप मंदारला थकलोय, विचारलंय. खूप थकलोय. आता मला एवढी झोप येते ना, हवा टाईट झाली इतक्यातच. आता वडापाव जर शेवटचे 50 किलोमीटर पण आमची हवा टाईट झाली आता. वडापाव खाऊया. जर गरम- सकाळी लेट नाही केला असतास ना भावा, इतक्यात आपण पोहोचलो पोचलो असतो आरामात दर्शन पोहोचलो. वगैरे. मग राहू द्या राहू द्या वारी बघितली असती आपण. राहू द्या. दुपारचे किती वाजले आता? अरे दुपारचे वाजले. 2 वाजले. याला मी बोललो होतो टायमावरती निघ. बघा हा आला 8 वाजता. जर टायमावरती आला असता ना, मी याला 11 वाजता बरोबर पंढरपूर मध्ये घेऊन गेलो असतो. जे होतं चांगल्यासाठी होतं ते का नाही. नाही, चांगला आहे, दर्शनच नाही झाले आमचे. होतोय चांगलं काय होतच नाही चांगलं. वारीच बघायला नाही भेटली. हा ना, भेटेल चांगलं बोलतो. भेटेल ए, इले. सर्व होईल सर्व येऊ तर पूर्ण टायमिंग बिघडवला. म्हणजे एक तर हा नवीन रायडर मंदार आणि मी जेव्हा एकमेकांच्या पाठी बसलो ना, मंदार माझ्या पाठी बसलेला, हा 50-60 वरती जातच नव्हता. ऍव्हरेज पाहिजे गाडीचा. आणि काय बोलू आता, ते सिटी मध्ये average असतं. लिटरली थकलोय. पहिल्यांदा असं झालंय की मी राईड करताना थकलोय. नाही 300 आणि 400 किलोमीटर माझ्यासाठी असा पीनट असतो, पीनट. मी नॉन स्टॉप 200 जाणारा माणूस, हे लोकांनी 200 किलोमीटर जायला पण 3-4 वेळा थांबवलं. ठीक आहे, वडापाव खाऊया सातारा मधला. आणि माझा फेवरेट इकडे प्रीटर आहे, तर मस्त प्रीटर पिणार आणि एक झोप काढणार आणि मग निघणार. तर तुम्हाला मी दाखवतो मंडई. हे बघा 65 किलोमीटर अजून दाखवतो. लिटरली आमचे 4 वाजणार. इकडे आता इकडे 1 तास तरी आम्ही आराम करू. बघूया. म्हणजे आमचं नशीब एवढं चांगलं आहे की आम्हाला रस्त्यात येता येता इथे पालखी भेटली पाय पडायला. खूप भाग्यवान आहोत आम्ही की इथे रस्त्यात आम्हाला पालखी भेटली पाय पडायसाठी. तर ते बोलतात ना, देवाचा बुलावा आला आणि आपल्याला दर्शन नाही भेटणार, असं नाही होणार. चांगलं नशीब आहे. आता आम्ही इकडनं फटाफट बाईक काढू आणि मस्त रथचे दर्शन एकदम हात लावून भेटले आणि खूप चांगला नशीब आहे आमचा.
तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय पंढरपूर आणि इकडनं पंढरपूर मंदिर जो आहे तो लगभग 5 ते 6 किलोमीटर आहे आणि इकडे पेट्रोल पंप आहे. आता जस्ट पेट्रोल भरून आम्ही गाडीत ठेवलंय कारण माझा फ्यूल संपला होता आणि आमची जी बाईक आहे ना ती आम्ही इकडे पार्क केली आहे. पेट्रोल पंपच्या कर्मचारी आहेत त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली ते बोले दादा बिंदास लाव. त्यांना आम्ही बोललो की दादा मी मुंबईवरून आलोय फक्त पार्किंगची सोय दे. तर पार्किंग वगैरे इकडे मस्तपैकी आपली पार्किंग झाली आहे. वरती कॅमेरा पण आहे. त्यांनी आम्हाला चांगली एक सोय दिली आहे त्याच्यामुळे आभार आहोत. येऊ आता इकडनं आम्ही पाठी पुन्हा पालख्या चालत चालले. तर मित्रांनो टोटल 365 किलोमीटर आपण गाडी चालवत आहे. 366 पकडा. आणि आता आम्ही जाणार आहोत मित्राच्या घरी. तर भाऊ लोक थकलोय भरपूर. आमचं असं प्लॅन आहे आता की इकडून जाऊ तिकडे मित्राच्या घरी. तिकडे जर तो अवेलेबल असेल तर ठीक आहे, आम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट भेटलं तर ठीक आहे, नाही तर पुढे आम्ही कुठेतरी रूम बघू आणि तिकडे बॅग्स ठेवू तात्पुरत्या आणि स्नानाला जाऊ. पुढे स्नान करून आल्यानंतर पुढे मंदिरात जाऊ. तर मंडळी, हा होता आपल्या वारीचा पहिला दिवस आणि अशाच काय आठवणी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा. हर हर महादेव. रामकृष्ण हरी.